राष्ट्राचे बंडकरी, राजांचे राजे, क्रांतीचा हिरा, गड किल्ल्यांचे वारसदार, यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, नामवंत, काळाशी झुंजणारा, वाऱ्याच्या वेगाने पळणारा, चित्त्यासारखा चपळ, सह्याद्रीचा ठाण्यावा, देशाचे मालक, गरिबांचे कैवारी, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगऱ्यांचा विजय असो. राघोजी भांगऱ्यांचा विजय असो. क्रांती सूर्य, महामानव, धरती आबा, भगवान बिरसा मुंडांचा विजय असो. सह्याद्रीचा ठाण्यावा, कोळवणाचा महानायक, क्रांती योद्धा रायाजी ठाकरांचा विजय असो. जंगलाचा सत्याग्रह करणारे, गरिबांचे कैवारी, हुतात्मा नाग्याजी महादू कातकरींचा विजय असो. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. आदिवासी एक जुटीचा विजय असो. बातमीच ठीक आहे चालेल. हो 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 चालेल. हा चालेल. चला चला चला. मालिक गौर सुरुवात झाली आहे. नाही हे मंचुरियन आहे. या वाळा या. आळगळे आळगळे. इकडे बघ. दातेनी चालू करायचं म्हणजे दाते साहेब या. होया. हो दाते साहेब या. बरं असं काही चेक करीत जा पुढे सापडतील काय होईल ते. आदिवासी बाबू चॅनलवर नाही नाही लाईव्ह नाही. चला आता आपण तिकडे गेले वागो पैसे जाऊन थांबून बघतो तू काढून पाठवा. जुन्नर मध्ये आता निघतोय बाहेर पड. जयंती चालू आहे. तुषार तुषार सर्वांना जय आदिवासी. जय आदिवासी. आज राघोजी भांगरेंच्या
जयंतीचा, राघोजी भांगरेंचा जन्म 8 नोव्हेंबर 1805, आणि त्यांचा शहीद दिवस हा 2 मे 1848. राघोजी भांगरेंचे वडील रामजी भांगरे, त्यानंतर आई रमाबाई भांगरे, त्यांचे जे चुलते होते आजा, तर ते वालजी भांगरे. म्हणजे यांचा जो काही चुलत आजोबा होते, त्यांचा जो काही इतिहास आहे, सगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास, त्यांचं पूर्ण जे काही संपूर्ण घराणं जे होते ते घराणंच पूर्णपणे क्रांतिकारकांचं आणि क्रांतिकारी विचारांनी. त्यामुळे देशातील असं क्वचितच असं असतील जी घराणी म्हणजे संपूर्ण आजा पंजा, वडीलही, मुलगाही आणि सगळेच, बहीण सुद्धा, त्यांची पत्नी सुद्धा, म्हणजे सगळेच ज्यांनी देशासाठी मोठं बलिदान दिलं. ज्या राघोजी भांगरेंना ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली, त्याचबरोबर त्यांचे वडील जे होते रामजी भांगरे, यांना काळ्या पाण्याची सजा अंदमान निकोबार येथे झाली. तर ज्या आज सह्याद्रीमध्ये आज आपण जे आहोत, तर ते केवळ आणि केवळ राघोजी भांगरेंमुळे आहोत. 1,27,000 हेक्टरहून जास्त जमीन ज्यांनी मिळवून दिली, ती फक्त आणि फक्त राघोजी भांगरेंनी मिळवून दिलेली आहे. ज्या या वाणी, सावकार, पेशवे, इंग्रज या सगळ्यांनी या जमिनी हडप केल्या होत्या. आजही जे तुमचे जुने उतारे मिळतात, ते बिगर आदिवासींच्या नावावर जे उतारे मिळतात, तेच त्याचं जे उदाहरण आहे. तर ह्या सगळ्या जमिनी, सगळे सातबारे आणि हे सगळं जे काही मिळवून देण्याचं काम केलं, ते फक्त आणि फक्त राघोजी भांगरेंमुळे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या अंगावर जी कपडे आहेत, आज जे काही चांगल्या स्थितीमध्ये राहतोय, आमची गावं आहेत, आमची जमीन आहे, आमचे वाडवडील, आजोबा, बंजोबा जे काही आज होते, ते सर्व राघोजी भांगरेंची कृपा आहे. आणि आज आमच्या अंगावरती कपडे आहेत, आम्हाला नोकऱ्या आहेत, ते फक्त आणि फक्त राघोजी भांगरेंमुळे आहेत. म्हणून राघोजी भांगरे यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास आजपर्यंत दडपण्यात आला. तर तो का दडपण्यात आला, तर राघोजी भांगरेंचा जो उठाव होता, जो संघर्ष होता, तो फक्त इंग्रजांविरुद्धच नाही, तर वाणी, सावकार जे काही आणि जी मनुवादी विचारधारा, मनुवादी विचारसरणी आहे, त्या या सर्वांच्या विरोधामध्ये होता. म्हणून ज्या त्र्यंबकेश्वर मध्ये राघोजी भांगरेंनी ज्याचं नाक कापून टाकलं होतं, जे संस्कृत मधून मंत्र म्हणले म्हणून, तर आमचा जो महादेव आहे, त्या त्र्यंबकेश्वर महादेवाला आमची मावळी भाषाच पाहिजे. आमची आदिवासी कोणतीही भाषा चालेल, ठाकरी भाषा चालेल, महादेव कोळी कातकरी भाषा चालेल, वारली पावरी कोणतीही भाषा चालेल, परंतु संस्कृत भाषा किंवा इतर दुसऱ्या कोणत्या भाषेतून आमच्या देवांना ते मंत्र वगैरे काही चालणार नाही. म्हणून जो सांस्कृतिक जो संघर्ष होता, तोही राघोजी भांगरेंचा होता. त्यांचं कोणतंही संघर्ष असेल, लढाई असेल, तर ते पहिले जी काही आदिवासींची कुळसाई वरसुबाई या ठिकाणी ते जाऊन ते तिचं दर्शन घ्यायचे आणि मग तिची मोठी स्वारी असेल, मोठी लढाई असेल, तर त्या ठिकाणी जायचे. आम्ही इतिहासामध्ये सगळे क्रांतिकारक पाहिले, सगळ्यांचा आम्ही आदर करतो, परंतु त्या प्रत्येक क्रांतिकारकांची अशी एक एक घटना, एखादी घटना, 2 घटना, एखादा अधिकारी बंदुकीने मारणं, एखाद्या ठिकाणी बॉम्ब टाकणं, किंवा अशा एक एक घटनेपुरते मर्यादित असणारे सुद्धा क्रांतिकारकांचा सगळा इतिहास आला. ज्यांनी कधी तलवार सुद्धा हातात घेतली नाही, असे त्यांना क्रांतीवीर असे वेगवेगळ्या उपाध्या देण्यात आल्या, ज्या काही केलं नसताना त्यांचा इतिहासामध्ये समावेश होतो. तर हे फक्त केवळ जी मनुवादी विचार सरणीवाली मंडळी असतील, जी काही लेखनिक मंडळी होती, त्यांनी त्यांच्या परीने तसा इतिहास लिहिला. परंतु ज्या राघोजी भांगरेंचा संघर्ष फक्त इंग्रजांविरुद्धच नव्हता, तर सांस्कृतिक सुद्धा होता. जसा बिरसा मुंडांचा होता, जो वैचारिक संघर्ष होता, तोही इंग्रजांच्या विरुद्ध, तसाच वैचारिक सुद्धा, सांस्कृतिक सुद्धा असा सगळा संघर्ष होता. म्हणून हा संघर्ष, हा इतिहास दडपण्यासाठी यांनी हा इतिहास सगळा दडपून टाकला. ज्या क्रांतिकारकांचं बाकीच्यांचं सांगितलं, एक 2 घटनेपुरते मर्यादित असणारे त्यांचा इतिहास आला. परंतु आदिवासी कॉम असे आहे की सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजांबरोबर समोरासमोर लढाई केल्या. राघोजी भांगरेंची ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीमध्ये इथे मोठी लढाई झाली. इथे ह्या मोठ्या लढाईमध्ये राघोजी भांगरेंचे सहकारी मोठ्या प्रमाणात मारले गेले. ती जुन्नरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर भीमाशंकरची लढाई, भीमाशंकरच्या लढाईमध्ये सपशेल इंग्रजांना पराभूत करून टाकणं होतं. फक्त 3 त्यांचे पोलीस शिपाई वाचले होते, तर ते राघोजी भांगरेंनी सोडून दिले, जीवदान दिलं त्यांना. ते काळे आहेत असं सांगून त्यांनी, तुम्ही आमच्याच वंशाचे असतील, तुम्ही गोरे नाहीत इंग्रज, असं म्हणून त्या तिघांना सोडून दिलं होतं. जुन्नरमध्ये पाहता, जुन्नरमध्ये मोठी लढाई झाली, परंतु जुन्नरच्या या लढाईमध्ये राघोजी भांगरेंचे बंडकरी मोठ्या प्रमाणात मारले गेले. आणि म्हणून राघोजी भांगरेंना जे काही वेषांतर करून आणि गुप्त पद्धतीने संघर्ष करावा लागला. त्यानंतर इगतपुरीची
त्यानंतर कोकणातील लढाई, अशा अनेक लढाया त्यांच्या सोबतीला बापू भांगरे, त्यानंतर राया ठाकर त्यांच्या सोबत असणारा, ज्या इंग्रजांच्या बंदुकीची गोळी यायच्या अगोदर गलोरीनं त्यांची बंदूक तोडून टाकणारा असा राया ठाकर, त्यानंतर त्यांच्या सोबत असणारे सगळेच बंडकरी, ज्यांनी इंग्रजांना समजलं की राघोजी भांगरेंना माहिती पुरवणारा, जेवण किंवा काही पुरवणारा बुधाजी पेडेकर आहे. बुधाजी पेडेकरला यांनी पकडल्यानंतर बुधाजी पेडेकरनी राघोजी भांगरे कुठं आहे हे न सांगता उंच कड्यावरून जाऊन जीव दिला, पण राघोजी भांगरे कुठं आहेत ते सांगितले नाही. त्यानंतर आदिवासी समाज, महादेव कोळी असेल, ठाकर असेल, यांची सामुदायिक 1 लाखाची सभा पाडोशीच्या जंगलात झाली होती. तिथं ठाकर समाज असेल, महादेव कोळी यांनी 1 लाखाहून जास्त समाज होता, त्यांनी सामुदायिक शपथ घेतली होती, राघोजी भांगरेंसाठी आम्ही बलिदान देऊ, जीव देऊ, पण राघोजी भांगरे आहेत कुठे हे सांगणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या या क्रांतिकारक होते, या समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं, अशा या महान क्रांतिकारकांना, राघोजी भांगरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विचार मंच महाराष्ट्र, त्यानंतर जुन्नर, त्यानंतर बिरसा ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं त्यांना आज जयंतीच्या निमित्त खूप खूप असं अभिवादन आणि मानाचा जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी. आदिवासी एकजुटीचा विजय असो. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. राघोजी भांगरे करे पुकार, गुलगुलान गुलगुलान. बिरसा मुंडा करे पुकार, गुलगुलान गुलगुलान. राया ठाकर करे पुकार, गुलगुलान गुलगुलान. नाग्या कातकरी करे पुकार, गुलगुलान गुलगुलान. आदिवासी एकजुटीचा विजय असो. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है. जय